बातमी आता लाडक्या बहीण योजनेसंदर्भातली आहे। राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अर्थातच गेम चेंजर ठरली। पण या योजनेतून महिलांना दरमहा 2100 रुपये कधी द्यायचे हे आर्थिक बजेट पाहून निर्णय घेतला जाईल असं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं होतं। आता राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेल्या नरहरी झिरवळ यांनी मात्र या संदर्भात एक मोठं विधान केलंय। ते म्हणतात की लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलेलं नाहीये। त्यामुळे आता यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतायत। 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही, हेही द्यावेत। आधी तर विरोधकांनी हे 1500 देणारच नाहीत, यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही, अशाच पद्धतीने सुरू केलं होतं। नंतर काय तर 2100 देणार आहे। 1500 दिले नाही ते 2100 कसे, पण 1500 दिल्यावर बाकी 2100वर जास्त जोर धरला, तर तसा काही प्रकार नाहीये। मला माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचे, मधून अधून आमचे विरोधक कारण नसताना अशी चर्चा करतात की लाडक्या बहिणींचे पैसे आता थांबवणार आहेत, आता त्यांची गरज संपलेली आहे, गरज सर्व वैद्यमरो अशा प्रकारे ते करतील। मी तसं करणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका नाही, महायुतीच्या सरकारची ती भूमिका नाही, मुख्यमंत्र्यांची देवेंद्रजींची किंवा एकनाथरावांची ती भूमिका नाही। हा आम्ही तुम्हाला दिलेली भाऊबीज आहे, आम्ही तुम्हाला दिलेली रक्षाबंधनाची त्या ठिकाणी भेट आहे आणि त्याच्यामुळं ही तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना चालूच राहणार आहे। झिरवळ साहेब काय म्हणाले मला माहित नाही, परंतु याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। जो ज्याला आपण काय म्हणतो अजेंडा तयार करतो आपण निवडणुकीचा, किंवा आम्ही 5 वर्षामध्ये काय काय करणार आहोत हे सांगतो, ते 5 वर्ष त्याला अवधी असतो। त्याच्यामुळे त्या विषयावर देखील व्यवस्थित आमचा अभ्यास सुरू आहे आणि त्याच्याबाबत देखील योग्य वेळी ज्यावेळी निर्णय घ्यायचा असेल ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत। आमच्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचा आमचा जाहीरनामा आहे। आमच्या सरकारने ठरवलं आहे, माननीय देवेंद्र फडणवीसजी आम्ही जो मॅनिफेस्टो दिला, आमच्या पक्षाने माननीय एकनाथजी दिला, माननीय अजितदादांनी दिला, जो मॅनिफेस्टो दिला आहे की पुढच्या 5 वर्षात सरकारने काय काय करावं। शेतकऱ्याची कर्जमाफी करावी, लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्यावे, शेतकऱ्यांना 5 वर्ष मोफत वीज द्यावी, शेतकऱ्यांना 12 तास दिवसाने वीज द्यावी, हे सर्व विषय हे पुढच्या 5 वर्षामध्ये आमचं सरकार पूर्ण करणार आहे। नक्की आम्ही या ठिकाणी कुठलीही घोषणा पुढच्या 5 वर्षात जेव्हा तुम्ही मला भेटाल तेव्हा तुम्ही सांगा की भाजपा महायुतीने जे जे काही वचननामा दिला तो पूर्ण केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।